नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे कसे आहात आपण, मजेत ना? तर चला सुरू करूया आपल्या विषयाला. सकाळी गरमागरम चहा घेऊन मी केस कटिंग करण्यासाठी निघालो. ऑलरेडी कटिंगच्या दुकानामध्ये खूप गर्दी असल्यामुळे कटिंग करून येण्यासाठी वेळ झालेला. मग गडबडीत बाकीची कामं आवरून घेत होतो, तेवढ्या दादा म्हणाला, जाता ती भांडी तेवढी घासून जा. चांगली गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या फिजिकल टेस्टमध्ये सिलेक्ट झालेलो व लेखी परीक्षेसाठी पुण्याला जायचं होतं. त्यासाठी सकाळपासून माझी धावपळ सुरू होती. माझा अभ्यास काय पूर्ण झालेला नाही, तरी पण जायचं ठरवलं आहे एक्झामसाठी. त्यावरून 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ते ऐकून. उगाच घाबरायचं कशाला? परीक्षा आहे म्हणून, लोक काय म्हणतील म्हणून, किंवा तयारी पूर्ण झाली नाही म्हणून. या सगळ्या विचारांनी आपण स्वतःला थांबवतो. पण खरं पाहिलं तर भीती ही आपल्याला मागे खेचणारी नसून पुढे ढकलणारी ठरू शकते. घाबरून बसलो तर अनेक संधी हातातून निसटतात आणि आपल्याला नंतर पश्चाताप होतो. तयारी अर्धवट असली तरी चालेल, कारण परिपूर्णता नेहमीच आवश्यक नसते. महत्त्वाचं असतं ते आपल्या मनातला आत्मविश्वास आणि जिद्द. आपण जे काही शिकलो आहोत त्यावर विश्वास ठेवून जर आपण प्रयत्न केला तर परिणाम नक्कीच चांगला येतो. कधी-कधी धैर्य आणि सकारात्मक विचार हेच यशाचं खऱ्या अर्थाने कारण ठरतात. एकटेपणाला घाबरण्याची गरज नाही. एकटं असणं म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी असते. त्या वेळेत आपण आपल्या कमतरता समजू शकतो आणि त्यावर काम करू शकतो. जेव्हा आपण एकटे असताना देखील काम ठामपणे करतो, तेव्हा आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. लोक काय म्हणतील हा विचार सोडून दिला तर आयुष्य खूप हलकं वाटतं, कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्यालाच घडवायचं असतं. भीती काही कमकुवतपणाची निशाणी नाही, ती यशाकडे जाणारी एक पायरी आहे. त्या पायऱ्या चढता चढता आपण मोठे होतो. शेवटी आपण आपल्यासारखेच असतो, वेगळे, खास आणि स्वतःच्या मार्गाने पुढे जाणारे. हे फक्त त्या भरती करणाऱ्यांनाच कळू शकतं. बाकीची सर्व कामे आवरून बॅग भरून घेतली व मी जाण्यासाठी निघालो. जाता जाता जरा आरशात बघत टाइमपास केला व निघालो. तेवढ्यात सूर्यदेवांचं दर्शन घेतलं व गडिंग्लजच्या दिशेने निघालो. गडिंग्लजमध्ये आल्या प्रवेशपत्राचे झेरॉक्स काढून घेतलं व पमेच्या दुकानाजवळ गाडी लावलो. तेवढ्यात वेळ झालाय म्हटल्यावर या भावाने बस स्टँड पर्यंत आणून सोडला व बस लागलेली. तिकीट काढून घेतलो व आपल्या सीटवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात बस निघाली व जाता जाता चंदूमामाचं दर्शन लाभलं. काही वेळातच बस कोल्हापूरच्या बस स्टँडवर येऊन पोहोचली. तिथून मग मी रेल्वे स्टँडवर बसलो. तिकीट काढून घेतलं. रेल्वे पण टाइमवर हजर होती. तेवढ्यात आपला भाऊ भेटण्यासाठी आला. येता येता त्यानं आपल्यासाठी वडापाव आणलेला. मग मस्तपैकी खाऊन घेतलं. मग दोघं जण टाइमपास करत जरा बोलत बसलो. रेल्वे जाण्याची वेळ झाली. तेवढ्यात म्हणजे आदित्यबाई पण आपल्याला हाय करून निघून गेला. रेल्वे पण आपली पुण्याच्या दिशेने सुसाट सुटली. काय रेल्वेमध्ये गर्दी असणार नाही असं वाटत होतं, पण इथे बघतोय तर काय, कसं तरी करून बसायला जागा मिळालेली. समोर बघतोय तर काय, तो दादा इकडं तिकडं पाय वर करत बसलेला. या गाड्याची आवडती सिरियल म्हणून हा मोठा आवाज करून बघत होता. इथं बाकीच्यांच्या झोपा उडालेल्या आणि हा मात्र वेगळाच काहीतरी करत होता. तो तर पाय वर करून इकडं तिकडं करून झोपी गेला. शेवटी काकांना खाली झोपावं लागलं. शेवटी सगळे झोपी गेले, पण मला मात्र झोप येत नव्हती. उद्याच्या टेन्शनमुळं माझी झोपच उडालेली.